नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत लक्ष्मीपूजन का केले जाते, लक्ष्मीपूजनाची संपूर्ण विधी आणि त्यासोबत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता। चला तर मग जाणून घेऊया लक्ष्मीपूजन का केले जाते। दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यानंतर लक्ष्मी मातेची अखंड प्राप्ती होण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्य प्राप्त होण्यासाठी आपल्याला लक्ष्मी मातेचे पूजन करायचे आहे। चला तर मग लक्ष्मीपूजनाची विधी कशी करायची आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला लक्ष्मी मातेचा फोटो ठेवून आपल्याला लक्ष्मी मातेला हळद कुंकू वाहून लक्ष्मी मातेचे पूजन करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला समईची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कलशाची देखील पूजा करायची आहे। लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये गणपती बाप्पाची देखील आपल्याला पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला विष्णूंची पूजा करायची आहे। जर तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी देखील ठेवून इथे सुपारीची देखील पूजा करू शकता। आणि त्याच नंतर आपल्याला करायची आहे कुबेरची आणि पैशांची आणि दागदागिन्यांची आपल्याला इथे पूजा करायची आहे। लक्ष्मीपूजनामध्ये आपल्याला इथे नैवेद्य काय करायचं आहे। तर लक्ष्मीपूजनामध्ये आपण पुरणपोळीचा देखील नैवेद्य करू शकतो। त्यानंतर आपल्याला फळे ठेवायचे आहेत, लाह्या ठेवायच्या आहेत, त्यानंतर आपल्याला धने देखील ठेवायचे आहेत। लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता। 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6:11 ते रात्री 8:45 पर्यंत 2.5 तासातच आपल्याला लक्ष्मी मातेचे पूजन करायचे आहे। तर लक्ष्मीपूजनामध्ये आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे। लक्ष्मीपूजनामध्ये आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव शुकारेषु सर्वदा असा आपल्याला लक्ष्मी मातेच्या पूजनामध्ये मंत्र म्हणायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करायची आहे की माझ्याही घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य मांगल्य धनधान्य प्राप्ती होत राहो अशी आपल्याला देवी आईकडे प्रार्थना करायची आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब